देहाच्या बासरीतून मनाची फुंकर घातली तर हृदयांतरीच्या व्यथा सुद्धा नादमुग्ध होत जातात आणि खऱ्या अर्थानं सुखाचा हरवलेला सूर सापडत जातो. असं काहीसं वाटायला लावणारा हा नाईकडे परिवार. खरं तर आदरणीय ज्योती नाईकडे मॅडम, संजय नाईकडे साहेब, ही माणसं कितीही मोठमोठाली पदं मिळाली, यांना जगातली कितीही मोठी पदं मिळाली तर यांचे पाय जमिनीशी घट्ट नातं आपलं प्रस्थापित करतच राहणार आहे. याचं म्हणजे जणू काय बाळकडू त्यांना मिळालेलं आहे. पण हे बाळकडू ज्या व्यक्तिमत्वांनी त्यांना त्यांच्या वागण्या बोलण्यातून चालण्यातून आदान प्रदान जे झालेलं आहे ते म्हणजे आदरणीय सन्माननीय दत्तात्रय आप्पाजी नाईकडे नाना आणि नानी, ह्यांचा दोघांचाही समन्वय असा हा अभिष्टचिंतन सोहळा होता, ज्यात नानांचा सहस्र चंद्रदर्शन सोहळा 85 वर्ष त्यांनी आज आपल्या आयुष्यातली पार केलेली आहेत. आणि हे व्यक्तिमत्व मलाही तितक्याच ताकदीने नव्याने कळलेलं आहे. कारण की जी भाषणं, जी मनोगतं जी झालीत ना, त्यातून जीवनचरित्र असं डोळ्यासमोर दिसत होतं की नाना अशी पण होते, नाना अशी, नाना असं करतात, नाना हे शिकण्यासारखं आहे, बापरे पेपर वाचतायत, बापरे अगदी अपंग असणाऱ्या म्हणजे ज्याला 2 हात नाही त्या मुलाला जेवायला घालतात. किती वेळ? 10 वर्ष. इट्स नॉट अ जोक. आपण म्हणतो थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पाहू चला, आपण ही त्यांच्या समवावी हाच तयाचा मंत्र खरा. पण थोर महात्मे होऊन गेले म्हणण्यापेक्षा आपल्या अवती जी जीवन जगणारी ही थोर माणसं आहेत, यांना आपण अनुभवलं पाहिजे, यांना आपण खऱ्या अर्थानं स्वीकारलं पाहिजे. यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आणि तसं काहीसा अनुभव मला आजच्या ह्या अभिष्टचिंतन सोहळ्यामध्ये नाईकडे परिवाराचा मी का कुणास ठाऊक, मला एक सदस्य म्हणून मला अनेक अशा प्रसंगांचा साक्षीदार होण्याची संधी मिळते. मी शिकतोय, अजूनही जडणघडण माझीही चालू आहे. हे संपूर्ण पाहिलं आज आशुतोष म्हणा, चित्राली, तिला चैत्राली म्हणा, हे दोन्ही माणसावर कळत नकळत जबाबदारी पडलेली. कारण की मुळात आत्ताच्या 21व्या शतकामध्ये जी पद्धतीने कौटुंबिक व्यवस्था झाली त्याला नेमकी छेद देणारा हा नाईकडे परिवार आहे. आणि हा आदर्श आपल्याला मेंटेन ठेवायचा आहे, तितक्याच ताकदीने पुढे घेऊन जायचा आहे. ही कळत नकळत जबाबदारी त्यांच्यावर पडलेली. पण मी 100% खात्री देऊन सांगतो, या नाईकडे परिवाराची धुरा सांभाळण्यासाठी हे 2 सक्षम हिरे तयार आहेत आणि ते तितक्या ताकदीने सांभाळते याची मी खात्री देतो, ग्वाही देतो. तुर्तास थांबूया. पुन्हा नाईकडे परिवाराचा अजून कोणता जबरदस्त कार्यक्रम पाहायची मला संधी मिळते यासाठी आणि मला नेहमी संधी देतात त्याबद्दल मी धन्यवाद मानतो. जय हो, मंगल हो.